व्हेन वॉज युअर लास्ट मेन्सेस? हा प्रश्न पहिल्यांदा तुम्हाला विचारला जातो जेव्हा तुम्ही कोणत्याही स्त्रीरोग तज्ञांकडे जाता. पण बऱ्याचदा आपण याच्याकडे लक्षच दिलेलं नसतं. पाळीची हिस्ट्री मेंटेन करणं, ती लक्षात ठेवणं आणि ती नोट डाऊन करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे तुमचं डायग्नोसिस करण्यासाठी. तेव्हा मेन्स्ट्रुअल कॅलेंडर हे नोट डाऊन करायला सुरुवात करा. यामध्ये तुम्हाला काय मेन्शन करायचंय तर तुमच्या पाळीचा पहिला दिवस, ज्या दिवशी तुमची पाळी आली त्या दिवशी कॅलेंडरमध्ये मार्क करायचे की पाळीचा फर्स्ट डे कोणता आहे, किती दिवस तुम्हाला फ्लो झाला, तो फ्लो कसा होता, हाऊ मेनी पॅड्स यू सोक्ड, वेदर दे आर स्मॉल साईज पॅड्स का लार्ज साईज पॅड्स, ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. पाळीमध्ये होणारा पेन हा खूप जास्त होता का की सहनीय होता. जर अति जास्त पेन असेल की जेणेकरून तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामातनं सुट्टी घ्यावी लागत असेल तर ते सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर पाळीच्या मध्ये इंटरमेन्स्ट्रुअल स्पॉटिंग झालं असेल तर त्याचा दिवस तुम्हाला मेन्शन करायचा आहे. आणि ही सगळी माहिती जेव्हाही तुम्ही केव्हा स्त्रीरोग तज्ञांकडे जातात तेव्हा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे, जेणेकरून डॉक्टरांना तुमचं आजारपणाचं निदान करण्यासाठी सोपं होईल. सो टेक केअर. बाय.